स्मितालयाला आज 25 वर्ष झाली आहेत आणि मी गेल्या 17 वर्षापासून झेलम दीदीकडे ओडिसी शिकते. मी पहिले भरतनाट्यम डान्सर होती, पण मला ओडिसीचे जे हेडगिअर, ज्वेलरी, ड्रेसअप, मोस्टली मी हेडगिअरवरती फिदा झाली आणि मी ओडिसी स्टार्ट केलं शिकायला. आज 17-18 वर्ष झाली मला झेलम दीदींकडे शिकून. झेलम दीदी फक्त आम्हालाच ओडिसी नाही शिकवत, तर त्या ह्या शाळेतल्या मुलांना पहिल्यांदा हार्डली 10 रुपीजमध्ये पर मंथ त्या ओडिसी शिकवायच्या आणि आता फक्त त्या त्यांच्याकडनं फक्त 50 रुपये घेतात. आणि ओनली फक्त शिकवत नाही, तर आम्हाला झेलम दीदी खूपसे शो पण करतात, परफॉर्मन्स करतात आणि तिकडे आम्हाला ब्रेक पण मिळतो चांगलं. नॉट ओनली डान्स, तर ऑर्गनायझेशन लेवल पण कसं करायचं हे पण त्या शिकवतात. एखादा शो करायचा असेल, अरेंज करायचं असेल, तर लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टीम, ऑडिटोरियम बुक करायचं, हे सगळं आज मी स्मितालयामधनं शिकली आहे. कसं करायचं, अरेंजमेंट कशी करायची, ऑर्गनाईज कसं करायचं, आज मी MR मुलांना शिकवते, मी त्यांचे शो करते. पण त्यांचं जे काय करते ते मी फक्त झेलम दीदींकडनं शिकले आहे, कारण त्यांनी खूप असं बांधून नाही ठेवलं आहे मुलांना दुसऱ्या गुरुसारखं, की फक्त तुम्ही शिका आणि शिका असं नाही. आज खूपशी स्मितालयाची मुलं आहेत जी बाहेर जाऊन दुसऱ्यांना शिकवतात, पण क्लास काढले आहेत त्याने फुल फ्लेजमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्मितालय इतकं ओपन आहे स्टुडंटसाठी की शिका आणि दुसऱ्यांना शिकवा, हे मेन ब्रीदवाक्य आहे स्मितालयाचं.